नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज बनवूया अगदी झटपट तयार होणारे वांग्याचं भरीत. कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं, त्यामध्ये जिरे मोहरी घालायची, थोडे शेंगदाणे घालायचे, सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आणि परतून घ्यायचं. इकडे आपले वांगीसुद्धा आपण भाजायला ठेवले आहेत, ते सुद्धा भाजून झालेले आहेत आणि सोलून ठेवायचे. शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचे काप परतून झालेले आहेत. आता थोडे कढीपत्त्याची पाने घालायची. नंतर हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर केलेला ठेचा घालायचा. हिवाळी वांग्याची भरीत फार स्वादिष्ट लागतं. कडुलिंबाची पाने घालून झालेली आहे. आता थोडा ठेचा घालायचा. हे भरीत जरा झणझणीतच छान लागतं. आता आपण इथे बारीक कापून घेतलेला कांदा आणि फुलकोबी घालणार आहोत. सुद्धा छान परतून घ्यायचं. कांदा आणि फुलकोबी आपण एकत्रच घातलेली आहे, कारण आपल्याला जास्त शिजू द्यायचं नाही. सोबतच दोन्ही छान खमंग होतात. कांदा आणि कोबी सोबत घातल्यामुळे छान असे फ्राय केल्यासारखे होतात. चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कोबी किती छान झालेला आहे. थोडा मॅगी मसाला घालायचा आणि थोडी हळद घालायची आणि छान परतून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आपली वांगीसुद्धा सोलून तयार आहेत. त्यामध्ये किडलेलं आहे का ते बघायचं. वांगी एकदम फ्रेश आणि ताजी असल्यामुळे किडलेली अजिबात नाही. आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सोलून घेतलेले वांगेसुद्धा घालायचे आणि छान असं खमंग परतून घ्यायचं. अतिशय स्वादिष्ट लागणारं हिवाळी वांग्याचे भरीत आपले तयार झालेले आहेत. ऑफिसला किंवा मुलांच्या शाळेमध्ये तुम्ही अशा प्रकारचं भरीत जरूर देऊ शकता. थोडी हिरवी कांद्याची पात असेल तर फारच छान. रंगसुद्धा फार सुरेख आलेला आहे. छान अशी गरमागरम चपाती असो किंवा ज्वारी बाजरीची भाकरी असो किंवा शिळी भाकरी असो, सोबत खमंग अशा वाफाळलेल्या भरताचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. अशा प्रकारे झणझणीत असं हिवाळी वांग्याचे भरीत तयार झालेले आहे. बाउलमध्ये काढायचं आणि त्यावरती थोडी कोथिंबीर घालायची. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.